प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व संतगणांना अभिवादन करतो। आज सलाबतपूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणच्या संत एडमंड चर्चचा 129वा वर्धापन दिन आहे आणि ह्या 129व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण मंडळीला मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हार्दिक शुभेच्छा देतो। आजच्या ह्या संदेशामध्ये संदेश तर असणारच आहे, परंतु त्याचबरोबर ह्या मंडळीचा थोडक्यात इतिहास मी आपल्या माहितीसाठी मांडू इच्छितो आणि माझी खात्री आहे की प्रभूच्या कृपेने नक्कीच हा इतिहास आपल्याला ऐकायला आवडेल। देवाच्या वचनामध्ये स्तोत्र 42 मध्ये लिहिलेलं आहे, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे। माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे। मी केव्हा एकदा देवासमोर येईन, मी केव्हा एकदा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन। लोकसमुदाय सण पाळी तेव्हा त्यांच्या मेळाबरोबर मी कसा चाले आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चाललेला असता देवाच्या घराकडे त्याला मी कसा मिरवत नाही हे ऐकून माझ्या जीवाचे पाणी पाणी होते। देवाच्या लोकांना स्तोत्र करता स्तोत्र 42 मध्ये आपलं अंतःकरण सांगतो, कारण की आता त्याला त्या मंदिरापर्यंत जाता येत नाही। जसा तो पूर्वी जायचा मंदिरामध्ये, त्या स्थानिक मंदिरामध्ये परमेश्वराचे स्तुतिगान करायचा, मेळ्याबरोबर एकत्र यायचा, देवाचे धन्यवाद करायचा, परंतु आता तो बंदिवासात आहे, त्याच्या मंदिरापासून दूर आहे आणि त्याला परमेश्वराच्या मंदिराची ओढ लागलेली आहे। आणि म्हणून तो म्हणतो, ज्याप्रमाणे हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे। त्या अरण्यामध्ये तो आहे। ज्याप्रमाणे अरण्यात एखाद्या हरणाला थोडासा हिरवागार ओएसिस दिसला, थोडंसं हिरवं बेट दिसलं आणि त्यामध्ये पाणी दिसलं तर त्याला जसा आनंद होतो आणि त्या ठिकाणी त्याने जावं तर त्या गवतामध्ये त्याच्या तोंडाला काहीतरी डसतं आणि त्याच्या जीवाची लाही लाही होते आणि तो सैरावैरा इकडं तिकडं पाहण्यासाठी भटकतो, परंतु त्याच्या जीवाची शांती होत नाही। तशी परिस्थिती ह्या स्तोत्रकर्त्याची झालेली आहे आणि तो त्याच्या आठवणी सांगत आहे, कसा तो परमेश्वराच्या मंदिरामध्ये जायचा। देवाच्या लोकांनो, आज संत एडमंड चर्च सलाबतपूर इथली मंडळी आपला 129वा वर्धापन दिन साजरा करत आहे आणि ते करत असताना मला तुमच्याविषयी माहिती नाही, परंतु माझं अंतःकरण देवाच्या ह्या कृपेनं मोठ्या आनंदाने भरून गेलेलं आहे आणि मला मोठी उत्सुकता लागलेली आहे की त्या ठिकाणी तो सण कशा प्रकारे साजरा केला जात असावा। मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो की देवाच्या वचनामधून या मंदिरामध्ये 19 नोव्हेंबर 2017 रोजी, म्हणजे आजपासून 8 वर्षापूर्वी मला देवाचं वचन ह्या सणाच्या निमित्तानं, ह्या मंडळीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुमच्यापर्यंत घेऊन येत आलं होतं, परंतु त्यावेळेला कॅमेरा नव्हता, रेकॉर्डिंग नव्हतं आणि म्हणून मला आज असं वाटलं की आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी, आपल्या सर्वांच्यासाठी तोच संदेश पुन्हा एकदा रेकॉर्ड करून आपल्यापर्यंत पोहोचवावा। आणि म्हणून मी तुम्हाला थोडंसं भूतकाळामध्ये घेऊन जाणार आहे। जवळजवळ आजपासून 128 वर्ष मागे तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि 128 वर्षाचा इतिहास आपण पुढच्या थोडक्या काळामध्ये पाहणार आहोत। वर्ष होतं 1896। महाराष्ट्रामध्ये प्लेगची साथ पसरली होती आणि त्याच वर्षी म्हणजे 1896ला महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला। त्या 1896च्या 1 वर्ष अगोदर रेव्हरंड कॅनन जेम्स टेलर बाबा सलबतपूर या ठिकाणी आले। त्यांनी शुभवर्तमानाचं बीज सलबतपूरच्या भूमीमध्ये रोवलं आणि 1972 साली या मंडळीचे 75 वर्ष पूर्ण झाले आणि त्यावेळेला मंडळीने अमृत महोत्सव साजरा केला। एक अमृत महोत्सवाची पुस्तिका त्यांनी छापली। ही पुस्तिका माझ्या हाती लागली आणि अजूनही मी ती फार जपून ठेवलेली आहे। आणि त्यावेळेला
सलाबतपूरच्या मंडळीमध्ये सगळ्यात वयस्कर गृहस्थ 1972 साली ज्यांचं वय 90 वर्ष होतं ते सुका बाबा किंवा सुकाजी बनसोडे होते. आणि सुकाजी बनसोडे हा मंडळीचा इतिहास सांगतात. जेव्हा जेम्स टेलर बाबा 1885 ला सलबतपूरला आले त्यावेळेला सुकाजी बाबा 15 वर्षाचे होते. आणि त्यांच्यापासून आम्ही सगळा हा इतिहास पाहतो. त्यावेळेला त्या ठिकाणी एसपीजी मिशन होतं. एसपीजी मिशन म्हणजे सोसायटी फॉर प्रोपोगेशन ऑफ गॉस्पल, ज्याची स्थापना इंग्लंडमध्ये 1667 साली झाली. 1701 मध्ये किंग विल्यम तिसरे यांनी चार्टर काढून या संस्थेला मान्यता दिली आणि एसपीजी मिशनाची सुरुवात भारतामध्ये 1820 साली झाली. 1869 मध्ये अँग्लिकन मिशनरी महाराष्ट्रात आले आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांनी सुवार्ता प्रसाराचं कार्य सुरू केलं. एसपीजी मिशन 1970 मध्ये 2 विभागामध्ये विभागलं गेलं. भारताचे 2 भाग त्यांनी पाडले. अर्धा भाग, वरचा भाग म्हणजे उत्तर भाग, त्याला चर्च ऑफ नॉर्थ इंडिया किंवा थोडक्यात आम्ही सीएनआय म्हणतो, त्या सीएनआय ची स्थापना झाली. आणि भारताचा अर्धा भाग दक्षिणेकडचा चर्च ऑफ साऊथ इंडिया म्हणजे सीएसआय ची स्थापना झाली. आज सीएनआय किंवा चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या अखत्यारीमध्ये हे सलाबतपूरचं संत एडमंड चर्च येतं. आज त्या सीएनआयच्या 25-30 पेक्षा जास्त डायसिस आहेत. जवळजवळ 12.5 लाख सभासद आहेत आणि 3000च्या वर पाळक वर्ग या सीएनआयच्या अखत्यारीमध्ये काम करत आहे. 1895 पासून सलाबतपूरच्या मंडळीला परमेश्वराचे अनेक वेगवेगळे सेवक लाभले आणि या सेवकांना सलाबतपूरच्या मंडळीचा आदरातिथ्याचा अनुभव घेता आला. सलाबतपूरच्या मंडळीच्या अंतःकरणाची ऊब त्यांना अनुभवली आणि सलाबतपूरच्या मंडळीमध्ये ते रुजले गेले. सर्वात प्रथम रेव्हरंड जेम्स टेलर, कॅनन टेलर हे इंग्लंडमध्ये ग्रॅज्युएट झाले होते कॅन्टरबरी या ठिकाणी 1862 मध्ये. आणि ते 1866 मध्ये त्यांचं मुंबईचे बिशप म्हणून ऑर्डिनेशन झालं. आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये 3 वेगवेगळ्या कालखंडामध्ये म्हणजे 1878-79, 1882 ते 95 आणि 1899 ते 1906 या दरम्यान ते अहमदनगर भागामध्ये मिशनरी म्हणून आले. सलबतपूरच्या मंडळीला 1895 पासून आज 2024 पर्यंत अनेक सेवकांच्या सेवेचा लाभ मिळाला. त्यामध्ये वेगवेगळे महामेशपाल म्हणजे ज्यांना आम्ही बिशप म्हणतो ते होते. कितीतरी मेषपालांनी म्हणजे पाळक वर्गांनी त्या ठिकाणी सेवा केली. कितीतरी प्रीचर्स किंवा उपदेशक त्या ठिकाणी आले, सेवकही आले. सर्वात प्रथम आम्हाला बिशप म्हणून लाभले ते राईट रेव्हरंड लॉर्ड पिम साहेब, मुंबईचे बिशप होते. त्यानंतर मंडळीवर बिशप जे होते राईट रेव्हरंड जेम्स पार्मर, हे देखील मंडळीचे बिशप जे मुंबईमधून काम पाहत. तिसरे बिशप आम्हाला लाभले ते राईट रेव्हरंड फिलिप हेनरी लॉइड, नाशिक डायसिसचे ते बिशप होते 1929 पासून. आणि ते सेंट झेवियर हायस्कूल आणि सेंट मोनिका हायस्कूल अहमदनगर इथून कारभार पाहायचे. संत बर्नबा हायस्कूल मिरी या ठिकाणचं देखील, त्याचप्रमाणे कोरेगाव या ठिकाणचं संत हिल्डा मुलींची शाळा आणि त्याचप्रमाणे सलबतपूरच्या मंडळीला देखील ते अधूनमधून भेट द्यायचे. दिघीचं संत फिलिप चर्चला देखील ते भेट द्यायचे. वास्तविक पाहता दिघीचं संत फिलिप चर्च याचं उद्घाटन राईट रेव्हरंड फिलिप हेनरी लॉइड साहेबांच्या हस्ते झालं. त्यानंतर चौथे बिशप आम्हाला लाभले ते राईट रेव्हरंड हेनरी चार्ल्स रीड साहेब. त्यांनी वास्तविक पाहता सलबतपूरच्या मंडळीच्या इमारतीचं, चर्चच्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं आणि मंडळीला नाव दिलं गेलं, चर्चला नाव दिलं गेलं संत एडमंड चर्च सलाबतपूर. ते नगरहून सलबतपूरला यायचे. एकदा असं सांगतात की नगरवरून सलबतपूरला येताना मोठा पाऊस पडत होता
आणि जळक्याच्या जवळपास त्यांची गाडी चिखलामध्ये रुतली आणि सलबतपूरमध्ये तर मोठी मिरवणूक निघणार होती आणि मोठा समारंभ त्या ठिकाणी होता. तिथून चार्ल्स रीड साहेब पायी पायी सलबतपूर पर्यंत आले, जळक्यापासून, पावसामध्ये, चिखलामध्ये, आणि त्या मिरवणुकीमध्ये भाग घेतला आणि मंडळीच्या इमारतीचं उद्घाटन देखील केलं. पाचवे बिशप आम्हाला लाभले राईट रेव्हरंड आर्थर विल्यम लुथर साहेब. त्यांनी नगरमध्ये काम केलं, भानस हिवऱ्यामध्ये काम केलं, शेवगाव, करंजी, घोडेगाव या ठिकाणी काम केलं. खंड हिरवे जे आहे त्या ठिकाणची मंडळीची त्यांनी स्थापना केली. शिरसवाडी, शिराळे, चिंचोळी, रामपूर इथल्या मंडळ्या त्यांनी स्थापन केल्या. आज जर तुमचं कोणाचं नाव विल्यम आहे, लुथर आहे, चार्ल्स आहे, फिलिप आहे, तर सलबतपूरच्या मंडळीनं मला तुम्हाला सांगू द्या, ह्या देवाच्या सेवकांच्याकडून आमच्या पूर्वजांनी, आजी आजोबांनी, आई वडिलांनी प्रेरणा घेऊन आपली ही नावं ठेवलेली आहेत, जी पवित्र शास्त्रामधली नावं पुष्कळशी त्यामधली आहेत. सहावे बिशप आम्हाला लाभले रेव्हरंड ए जोनाथन, आणि त्यांनी ज्या वेळेला त्यांचं ऑर्डिनेशन झालं त्यावेळेला सलबतपूरची मंडळी उपस्थित होती. शांतिरत्न बनसोडे यांनी सलबतपूरच्या मंडळीच्या तर्फे हार घालून ए जोनाथन साहेबांचं स्वागत केलं. मंडळीसाठी व्यवस्थित बिल्डिंग असावी, चांगली इमारत असावी, यासाठी त्यांनी वडाळ येथे देखील काम केलं. त्यानंतर आम्हाला काही आर्क डिकन लाभले. आर्क डिकन मध्ये रेव्हरंड गिल्बर कोट्स होते, रेव्हरंड एस.आर. बळीद होते, भाऊराव श्रीसुंदर होते, आणि त्याचप्रमाणे रेव्हरंड B.S.D.W. बट्टी यांनी सलबतपूरच्या, बट्टी साहेबांनी सलबतपूरच्या मंडळीचा पहिला वर्धापन दिन साजरा केला. त्यानंतर रेव्हरंड हॉल साहेब होते. काही पाळक लोक आम्हाला या मंडळीला लाभले, सलबतपूरच्या मंडळीला, आणि मला आनंद वाटेल की त्यांची नावं तुम्हाला सांगावीत. काही जुन्या मंडळीला त्याची उजळणी नक्कीच आवडेल. रेव्हरंड कॅनन जेम्स टेलर साहेब अत्यंत सुंदर मराठी भाषांतर करायचे. एक्लेसियेचा गीत संग्रहामध्ये त्यांची गीतं आहेत. उपासना संगीत मध्ये गीत क्रमांक 143, गीत क्रमांक 146, 482 आणि 548 हे गीत रेव्हरंड कॅनन जेम्स टेलर साहेबांचे आहेत. आणि हालेलुया हा शब्द त्यांचा फार आवडीचा होता. टेलर साहेब सुंदरशी गीतं त्यांनी लिहिली आणि गायली. त्यातला पाया हा मंडळीचा प्रभू येशू ख्रिस्ती जाना उपासना संगीत मधलं 548 क्रमांकाचं गीत हे आजही सुप्रसिद्ध आहे. इतर पाळक वर्ग जे लाभले त्याच्यामध्ये कॅनन चार्ल्स किंग साहेब नियमितपणे सलबतपूर, दिघी, हिवरा, त्याचप्रमाणे तिसगाव, करंजी, येळी, शिरसवाडी, शेवगाव, आखेगाव, साकेगाव ह्या ठिकाणाला भेटी द्यायचे. नंतर आम्हाला लाभले रेव्हरंड हिल्टन साहेब पाळक म्हणून, आणि 1-2 वर्ष ते नियमितपणे सलबतपूरला भेट द्यायचे, आणि एकदा आले तर 3-3, 4-4 दिवस तिथं तंबू ठोकून राहायचे. त्यानंतर राईट रेव्हरंड रिचर्ड डेक साहेब ऑकलंड साहेब हे आम्हाला लाभले. ते नेहमी सलबतपूरच्या मंडळीला भेट द्यायचे, आणि जर कुणी भेटलं नाही तर त्यांच्या भेटीसाठी शेतात जायचे आणि तिथं त्यांची भेट घ्यायचे. त्यानंतर नारायण विष्णुपंत आठवले साहेब आमच्या मंडळीला पाळक म्हणून लाभले. पहिले मराठी पाळक सलबतपूरच्या मंडळीला लाभलेले कोण असतील तर राईट रेव्हरंड नारायण विष्णुपंत आठवले. त्यांनी नियमितपणे सलबतपूरला भेट दिली. ते सोनाईमधून काम पाहायचे. नंतर राघोबा नारायण आठवले त्यांचे चिरंजीव हे मंडळीला पाळक म्हणून लाभले. 2-3 वेळेला महिन्यातनं ते सलबतपूरला यायचे आणि प्रभू भोजनाचा विधी सलबतपूरच्या मंडळीमध्ये घ्यायचे. मग सलबतपूरच्या मंडळीला लाभले ते R.G. राठोड साहेब, आणि ते अगदी लिंबाच्या झाडाखाली सुद्धा भक्ती घ्यायचे. कधी कधी त्यांनी अनेकांना बाप्तिस्म्याचं शिक्षण दिलं आणि मंडळीतल्या पुष्कळ लोकांचा बाप्तिस्मा हा राठोड साहेबांनी केला. राईट रेव्हरंड विठ्ठलराव साळवे त्याच्यानंतर लाभले आम्हाला. ते हिवऱ्यामध्ये इन्फ्लुएन्झाची साथ ज्या वेळेला आली त्यामध्ये ख्रिस्तवासी झाले. नंतर बळवंत
यू भोसले 1923 पासून मंडळीला लाभले. ते भानस हिवरं मधून काम पाहायचे आणि मंडळीमध्ये सलबतपूरला नियमितपणे यायचे. त्यानंतर रेव्हरंड जे जे सिरसाट, त्यांच्या पत्नी जे जे सिरसाट साहेबांच्या पत्नी मंजुळाबाई यांनी सलबतपूरमध्ये महिला मंडळाची सुरुवात केली. रेव्हरंड बी ए लोंढे साहेब, बी ए लोंढे साहेबांचं वैशिष्ट्य सांगायचं तर ते नियमितपणे घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी घ्यायचे. रेव्हरंड कॅनन एम ओहोळ साहेब त्यानंतर आले. ते मुक्कामी राहायचे सलबतपूरला आणि त्यांचं म्हणजे कॅनन एम बी ओहोळ साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे ते संगीत विधी घ्यायचे. त्यानंतर रेव्हरंड पी एम कालसेकर हे मंडळीला लाभले. कालसेकर साहेब मंडळीला देण्याविषयीचं शिक्षण देत असत, त्यावर त्यांचा अधिक भर असे. त्यानंतर प्रसादराव भोसले साहेब मंडळीला लाभले. त्यांनी मंडळीला वेळेच्या आधी सभासदांनी मंदिरामध्ये हजर राहण्याविषयीचे शिक्षण नियमित दिलं. देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे मत्तई 5:5 मध्ये की जे नीतिमत्वाचे ताणले आणि भुकेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. ह्या वचनावर त्यांचा फार भर असायचा, भोसले साहेबांचा फार भर असायचा. नंतर मंडळीला लाभले रेव्हरंड पी एन पवार साहेब मे 1961 पासून. त्यानंतर हिरालालजी गायकवाड, हिरालालजी गायकवाड 1969 पासून व्यवसायाने ते शिक्षक होते. मुलांना त्यांनी गीतं गायला शिकवली. रेव्हरंड पीटर बी सोनावणे मे 1970 पासून तर मंडळीचा अमृत महोत्सव ज्या वेळेला साजरा झाला सलबतपूरचा 1972 साली, तेव्हा देखील तेच म्हणजे रेव्हरंड पीटर सोनावणे हे मंडळीचे पाळक होते. मंडळीला त्याचबरोबर अनेक इतर पाळक आणि सेवक वर्ग लाभले. त्यामध्ये रेव्हरंड भालेराव, सेविका काही लाभल्या. त्यानंतर रेव्हरंड दादू मगर यांच्याविषयी सांगायचं तर मी सलबतपूरमध्ये फक्त 1 वर्ष म्हणजे 1978-79 ह्या सालामध्ये सलबतपूरमध्ये होतो आणि त्यावेळेला ते भानस हिवऱ्यावरून सलबतपूरला यायचे आणि सलबतपूरला नियमितपणे प्रभू भोजनाचा विधी घ्यायचे. आणि ते त्या ठिकाणी असताना सलबतपूरच्या मंडळीमध्येच माझं नाशिक वरून आलेले जे आमचे बिशप साहेब होते त्यांच्या हस्ते सलबतपूरच्या संत एडमंड चर्च मध्ये माझं दृढीकरण झालं बरं का. दादू मगर साहेबांविषयी सांगायचं तर प्रभू भोजन झाल्यानंतर जो द्राक्षरस उरलेला असायचा, प्रार्थनापूर्वक आशीर्वाद देऊन ते आम्हाला तो द्राक्षरस द्यायचे आणि वा 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 वा, तुम्हाला काय सांगू देवाच्या लोकांना, तो द्राक्षरस आणि त्याची चव परत कधी चाखायला मिळेल असं वाटणार नाही, असं वाटतच नाही. देवाला त्याविषयी गौरव असो. त्यानंतर रेव्हरंड मकासरे 1978 मध्ये पूर्णवेळ सेवक म्हणून सलबतपूरच्या मंडळीमध्ये आले. अनेक उपदेशक सलबतपूरच्या मंडळीला लाभले. रेवजी जाधव, कृष्णाजी भालेराव, भिवराज पाटोळे, वामनराव राठोड, त्यानंतर दाविदराव ओहोळ, वामनराव राठोड हे तर मी तुम्हाला सांगितलं, गुलाबराव खंडागळे, थॉमस बनसोडे, यशवंतराव घोरपडे, भाऊराव वडागळे, शिमोनराव खंडागळे यांनी सलबतपूरच्या भजनी मंडळामध्ये जास्त रस घेतला आणि तेव्हापासून सलबतपूरची भजनी मंडळी पंचक्रोशीमध्ये अत्यंत प्रसिद्ध अशी झाली. त्यानंतर रेव्हरंड पी बी पाटोळे हे सलबतपूरमध्ये सेवक म्हणून होते. सलबतपूरच्या मंडळीचे पाळक आत्ताचे महाराष्ट्रातले लाडके आणि सुप्रसिद्ध ख्रिस्ती साहित्यिक, तुमच्या आमच्या सर्वांचे परिचयाचे आणि आवडीचे, ज्यांना फादर म्हटलं जातं, ज्यांचं नाव तुमच्या ओठावर नक्कीच आहे, तुम्ही ऐकलेलं आहे, ज्यांना उत्कृष्ट कादंबरीकार म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांचा सन्मान केला आहे, ते सनी पाटोळे यांचे वडील
सनी पाटोळेंचे वडील रेव्हरंड पी.बी. पाटोळे सलबतपूरमध्ये होते आणि सनी पाटोळे आजही मोठ्या अभिमानाने मला सांगतात की दादा, माझा जन्म सलबतपूरमध्ये झालेला आहे आणि त्यांची फार इच्छा आहे की एकदा सलबतपूरच्या मंडळीला भेट द्यावी, त्या मंडळीला पाहावं, ते चर्च पाहावं, ते गाव पाहावं. आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की एक दिवस नक्कीच मी तुम्हाला सलबतपूरच्या मंडळीमध्ये घेऊन जाईल. पी.बी. पाटोळे साहेबांच्या नंतर विक्टर साळवे, आनंदराव शिंदे, अत्यंत कळकळीनं आणि आत्मीयतेने काम करणारे असे वेगवेगळे सेवक ह्या मंडळीला लाभले. मला वाटतं ही माहिती नक्कीच तुमच्या फायद्याची, उपयोगाची आणि साठवणुकीसाठी महत्वाची ठरणार आहे. थोडंसं या संत एडमंड ह्या शब्दाकडे मी वळतो. संत एडमंड चर्च हे नाव का बरं? संत फिलिप चर्च आम्हाला माहित आहेत, सेंट अँड्रूज माहित आहेत, सेंट बार्नबस माहित आहेत, परंतु संत एडमंड फार कमी ठिकाणी कदाचित तुम्हाला ऐकायला मिळालेलं असेल. मला तुम्हाला सांगू द्या, हे जे नाव आहे ना, संत एडमंड, रक्तसाक्षी संत एडमंडचं नाव आहे. एडमंड ईस्ट आंग्लिया म्हणजे ईस्ट इंग्लंडचे होते. 25 डिसेंबर 841 ते 20 नोव्हेंबर 869 हा त्यांचा कालावधी. वयाच्या 14व्या वर्षी ते ईस्ट इंग्लंडचे राजे झाले. त्यावेळेला डेन्स लोक जे होते त्यांनी ह्या ईस्ट इंग्लंडच्या बरोबर युद्ध पुकारलं. ईस्ट अँग्लिया त्याला म्हणतात. 869 इसवी सन 869 मध्ये. आणि त्यांनी युद्धामध्ये एडमंड राजाला पकडलं, जिवंत पकडलं आणि त्यांना पकडून बांधून नेलं आणि त्यांनी म्हटले की येशू ख्रिस्ताचा नकार कर. राजे एडमंड यांनी येशू ख्रिस्ताचा नकार करण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी त्यांना मारलं आणि बाणाने त्यांचा वेध घेतला आणि त्यांना ठार केलं धनुष्यबाणांनी आणि त्यानंतर त्यांचा शिरच्छेद केला. राजे एडमंड यांना पुढं संत एडमंड, रक्तसाक्षी संत एडमंड असं म्हटलं गेलं आणि त्यांच्या मृत्यूची तारीख आहे 20 नोव्हेंबर. आणि म्हणून जगभरामध्ये आज संत एडमंड यांच्या नावाने वेगवेगळ्या संस्था आहेत, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत, दवाखाने आहेत, चर्च आहेत, मंडळ्या स्थापन केलेल्या आहेत. आणि 19-20 नोव्हेंबर रोजी सलबतपूरच्या मंडळीची स्थापना झाली आणि म्हणून योग्य असं नाव आमच्या मंडळांची स्थापना करणाऱ्या सेवकांनी ठेवलं आणि ते म्हणजे संत एडमंड चर्च सलाबतपूर. पुष्कळ उपदेशक आमच्या मंडळीला लाभले. त्याच्यामध्ये आनंदराव शिंदे होते, राधाजी पंडित होते, पीटर बनसोडे होते, स्टीफन जाधव होते. स्टीफन जाधवने आत्ता सध्या जे मंडळीची इमारत आहे त्या इमारतीसाठी म्हणजे 72 साली ज्या इमारतीचं बांधकाम झालेलं आहे त्या इमारतीसाठी पैसे गोळा केले. भास्करराव बनसोडे, लालाजी बनसोडे ज्यांना आम्ही लाला बाबा म्हणायचो, गंगाधरराव बनसोडे यांनी पुणे, मुंबई, अंबरनाथ या ठिकाणी असलेल्या बनसोडे मंडळीकडून पैसे गोळा केले आणि त्यावेळी 500 रुपये जमा करून बिशप लुथर साहेब यांच्या हाती ही रक्कम दिली. शंकरराव घोरपडे, आंद्रेस कांबळे, आवटी जे ब्राह्मण समाजामधून प्रभूमध्ये आले होते ते, राघोबा बनकर, लक्ष्मणराव भिकाजी सोनावणे असे अनेक उपदेशक आमच्या मंडळीला, सलाबतपूरच्या मंडळीला लाभले. लक्ष्मणराव भिकाजी सोनावणे यांनी त्यावेळेला मंडळीच्यासाठी घंटा, चर्चची बेल, गॅस बत्ती, पितळेचं मेणबत्तीचं स्टँड, मातृसंघाची निशाणी, सतरंजा वगैरे अशा सगळ्या गोष्टी विकत घेऊन दिल्या, त्याच्यासाठी सहाय्य केलं. मातृसंघ जो आहे त्या मातृसंघाची स्थापना लॅथम आईंनी केली, मिस लॅथम आई. आणि त्यांनी दिघीमधल्या
एका लहान मुलाचं संगोपन केलं आणि तो लहान मुलगा पुढे देवराव बर्वे म्हणून वाढला. मिस जे मार्टिनडेल, मिस वॉर्ड, मिस मुक्ताबाई ओळ, मिस आनंदीबाई सोनावणे, मिस जीन रॉबिन्सन, ज्या तारकपूरून यायच्या, अशा वेगवेगळ्या सेविकांनी मातृसंघाचं नेतृत्व केलं. मातृसंघाविषयीची पुष्कळशी माहिती मला आमच्या वडिलांच्या बहिणी सरूबाई दगडू बनसोडे, ज्यांना आम्ही देखील सरूवहिनी मानायचो, अलीकडच्या काळामध्ये त्या प्रभूकडे गेल्या, त्यांच्याकडून मला ह्या मातृसंघाविषयी अधिक माहिती मिळाली. आणि त्यांनी सांगितलं की मातृसंघ वेगवेगळ्या ठिकाणी जायचा, भाग घ्यायचा. ऐनवेळी जरी त्यांना काही विषय दिला तर त्या विषयावर प्रहसन सादर करायचा. आणि एकदा नाशिकला आमचा मातृसंघ गेला आणि त्यांना त्या ठिकाणी पहिलं पारितोषिक मिळालं, असं सरूबाईंनी मोठ्या आनंदाने सांगायच्या. ज्या वेळेला 72 साली सलबतपूरच्या मंडळीचा अमृत महोत्सव झाला, तेव्हा त्या जुन्या भजना मंडळीमध्ये सुकाबाबा बनसोडे, भिवाजी, यशवंतराव, केशवराव, लालाबाबा हे प्रमुख गाणारे असत. आणि ते भजनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात. रांजणगाव, घोडेगाव, भेंडा, चिंचोली, कापरे, निंब्रे, पाचेगाव, खिरडी, शेवगाव, गेवराई, वाकड, कुकाने, वाकडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते जात. आणि त्यांची भजनं जी होती ना ती फार प्रसिद्ध असायचे. विशेष करून सलबतपूरची मंडळी म्हटलं तर ख्रिस्ताचं दुःख सहन आणि योसेफाची कथा ही भजनं लोकांना त्यांच्यापासून ऐकायला आवडायची. त्यानंतर भजनी मंडळीमध्ये लालाबाबा बनसोडे, भास्कर अंकल म्हणजे भास्करराव बनसोडे, योहानराव बनसोडे, शांतवनराव बनसोडे, आंद्रेस बनसोडे, दिनकर बनसोडे, रत्नाकर बनसोडे, गंगाधर बनसोडे, कडूदादा, माधव, शाहूदादा, सुधादादा, लुकसराव, त्याचप्रमाणे रामभाऊ, छबूदादा आणि विशेष म्हणजे विजूदादा बनसोडे, ज्या वेळेला 1978-79 मध्ये हे भजनी मंडळ चालवायचे, त्यावेळेला त्या वर्षामध्ये त्या भजनी मंडळाच्या मध्ये बसण्यासाठी, त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठीमागं ते भजनं गाण्यासाठी मला आणि माझ्या बरोबरचे माझे काही जे मित्रवर्ग आहेत, म्हणजे लहानू बनसोडे, रवींद्र बनसोडे, त्यानंतर फ्रान्सिस बनसोडे, रमेश बनसोडे, कमोदादा बनसोडेंचा मुलगा शरद बनसोडे, आम्हाला ही संधी मिळाली. आणि मला मोठा आनंद वाटतो की विजूदादा बनसोडे म्हणजे नानू आंटी ज्या बनसोडे आहेत त्यांचे चिरंजीव, त्यांना परमेश्वराने अतिशय प्रगल्भ बुद्धी दिली होती की जागच्या जागी ते भजन रचायचे, विषयाला अनुरूप असं भजन ते लिहायचे. मला आठवतं लुकाचं शुभवर्तमान 8वा अध्याय याच्यामध्ये जी रक्तस्रावी स्त्री आहे, त्या रक्तस्रावी स्त्रीवरचं भजन विजूदादाचं सगळीकडे अत्यंत प्रसिद्ध होतं. आणि ते भजनाचे शब्द जे मला थोडे आठवतात ते त्या 12 वर्षाच्या रक्तस्रावी पीडित स्त्रीचे शब्द जे आहेत, ते शब्द कशा प्रकारे विजूदादा भजनामध्ये म्हणायचे मला चाल आठवत नाही, परंतु मला ते शब्द आठवतात की तळपत होते 12 वर्ष, तळपत होते 12 वर्ष, कितीक पैसा केला खर्च, आले प्रभू राजना, बाई ग सुखी झाले आजना. त्यानंतर याकोबाच्या विहिरीवरती हे भजन सलबतपूरच्या भजनी मंडळाचं फार फेमस असायचं. नवीन वर्ष आलं तर विजूदादा, शांतवन अंकल यांची भजनी मंडळी जायची, घरोघरी भजनं गायची, मंदिरामध्ये भजनं गायची. आणि विजूदादाने एक भजन रचलं नाताळ आणि नवीन वर्षाच्यासाठी की भक्ती पंक्ती गाऊया आज येशू बाळाला, आज दावियाला सुदिनाला, आज पाळूया नव्या वर्षाला. त्याचे शब्द पुढचे देखील मला आठवतात. झाले गेले 16 जुने, नवे वर्ष दिले प्रभूने, स्तुती करावी मनाने, उपकार मानावे हर्षाने, नवीन वर्ष सुखी आनंदी जाओ सर्वांना, आज पाळूया नव्या वर्षाला. भजनी मंडळीमध्ये भजन गात असताना सलबतपूरची भजन मंडळी म्हटलं की त्यांना सगळ्यात जास्त बिदागी मिळायची आणि जिकडं तिकडं त्यांना आमंत्रण असायचं. ऐक आला आता काळ, जरा नीती तू सांभाळ, भिवून देवाला तू चाल, अरे अरे वेड्या मानवा,
अरे वेड्या मानवा. शेवटच्या काळाविषयीचं जे भजन विजूदादाने रचलेलं, लढाया होतील, राष्ट्रे राष्ट्रावर उठतील, भूमिकंपही होतील, राष्ट्रे सारे घाबरतील, त्या ख्रिस्ताने दिला इशारा, पटवून घे मानवा, ऐक आला आता काळ, जरा नीती तू सांभाळ, भेऊन देवाला तू चाल, अरे अरे वेड्या मानवा. देवाच्या लोकांना, बनसोडे लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी, आपल्या लेकराबाळांची प्रगती होण्यासाठी पुष्कळांनी सलाबतपूर सोडलं. ते पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त विखुरले गेले. पिढी येते आणि पिढी जाते. उपदेशक सांगतो की एक पिढी येते, दुसरी पिढी, एक पिढी जाते, दुसरी पिढी येते. जीवन जे आहे माणसाचं, देवाचं वचन आम्हाला सांगतं की गवताप्रमाणे आहे. आमचं जीवन वाफेप्रमाणे आहे, वाफेच्या बुडबुड्याप्रमाणे आहे. आम्ही आज आहोत, उद्या नाही. सलबतपूरच्या पुष्कळशा आठवणी ज्या तुम्हाला देखील ताज्या ह्या वेळेला होत असतील. आमच्याकडे लाजरस अंकल होते, इलेक्ट्रिकलचं काम करणारे कमुदादा बनसोडे होते, कितीतरी आठवणी आहेत. परंतु देवाच्या लोकांना ऐका, ह्या भूतलावरचा आमचा काळ, जसे आमचे पूर्वज आले राहिले, त्यांनी सेवा केली आणि ते गेले, तसे आम्ही देखील या ठिकाणी कायमचे राहणार नाही. जीवन काय आहे हो? जीवन पाण्याचा बुडबुडा आहे. आज आम्ही आहोत, उद्या नाहीये. वामन बाबा बनसोडे होते, आज नाहीयेत. लाला बाबा बनसोडे होते, आज नाहीयेत. भास्कर अंकल, योहान अंकल, आमचे वडील ज्यांना मेजर म्हणायचे, हवालदार गुलाबराव बनसोडे, आज नाहीयेत. आमच्या आई नाहीयेत, आमचे चुलते चुलत्या नाहीयेत. परंतु आम्हाला एक आठवतं. मला आठवतं की ज्या वेळेला माझे वडील भारतीय सैन्यामधून निवृत्त झाले, 75 साली त्यांनी चर्चच्या अगदी समोर घर बांधलं आणि नवीन घर होतं. त्यावेळी मंदिरामध्ये तर प्रार्थना रविवारी व्हायचीच, परंतु माझे वडील घरोघरी दररोज संध्याकाळी कंदील घेऊन प्रार्थनेसाठी जात आणि त्यांच्याबरोबर मी देखील हातामध्ये निळ्या रंगाचा नवीन करार घेऊन घरोघरी प्रार्थनेसाठी जायचो. आम्ही प्रार्थना करायचो. देवानं जे बीज पेरलं, सलाबतपूरच्या मंडळीमध्ये असताना, तिथं असताना 8व्या इयत्तेत मी शिकत होतो, तेव्हा बायबलचे कितीतरी करस्पॉन्डन्स कोर्स, म्हणजे जळगाव इथला कोर्स, बारामतीचा कोर्स, नाशिकचा कोर्स, पुण्याच्या नासोरीना भवानीचा कितीतरी बायबलचे कोर्स फक्त मीच पूर्ण नाही केले, तर त्यावेळेचे सलबतपूर मधले जी मुलं होते, ज्या आमच्या बहिणी होत्या, विजाताई, शोभाताई, नंदाताई, त्याचप्रमाणे रमेश बनसोडे, फ्रान्सिस बनसोडे, शरद बनसोडे, सुभाष बनसोडे, यांना देखील मी ते बायबल कोर्सेस त्यावेळेला पूर्ण करायला लावले. तेव्हापासून जे देवाच्या वचनाची गोडी लागली ना, तो पाया तिथे भरला गेला ना. मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. त्यामुळे आज परमेश्वर मला भारतातच नाही तर जगभरामध्ये देवाचं वचन घेऊन जाण्यासाठी उपयोग करून घेत आहे आणि अनेक जीवन आशीर्वादित होत आहेत. मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो की कितीतरी आठवणी आमच्यामध्ये आहेत. आमचे आजी लोक, फुलाजी बनसोडे, हरणाबाई बनसोडे, सुगंधा आजी बनसोडे, कितीतरी त्यांच्याविषयी आम्हाला आठवणी आहेत. आणि खास करून नानू आंटी बनसोडे आणि सरूबाई बनसोडे यांची आठवण आली तर हृदय सद्गदित होतं. जो आशीर्वाद आम्हाला लाभला देवाच्या लोकांना, ख्रिस्त त्यांना कळाला, तो ख्रिस्त त्यांनी आमच्यापर्यंत आणला. आज आमची काय जबाबदारी आहे? अलीकडच्या काळामध्ये ख्रिस्तवासी आमचे बंधू अशोकदादा, बापूराव बनसोडे त्यांनी मोठी धुरा सांभाळली. लोकांना एकत्र करणं, मंडळीसाठी काहीतरी करणं, मंडळीला, इमारतीला रंगरंगोटी करणं, सण साजरा करणं, मोठ्या हिरिरीने ते काम करत होते. जिवंत असेपर्यंत त्यांनी ते केलं अशोकदादा बनसोडेंनी. त्यानंतर अलीकडच्या काळात आमचे पावलस अंकल बनसोडे, वय झालेलं आहे तरी मुंबईमधून ते काम पाहतात, येतात सलबतपूरला. विलासदादा आमचे थोरले बंधू यांचं सहाय्य घेतात आणि स्थानिक लोकांच्या बरोबर हे काम करतात. हे काम जे आहे ना, मला तुम्हाला सांगू द्या, हे काम नेहम्याचं काम आहे, हे काम एजराचं काम आहे. मुंबईमधले आमचे काही भाऊ लोक, विली बनसोडे,
संजय बनसोडे हे देखील आपला शक्य तसा हातभार त्यासाठी लावतात. मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो ह्या सर्व प्रियजनांच्यासाठी. हे जे नेहमीचं काम आहे, पुनर्बांधणीचं काम आहे, लोकांना एकत्र करण्याचं काम आहे, खरोखर देव चांगला आहे आणि त्याची कृपा आमच्यावर आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. देवाच्या लोकांनो, मी आज तुम्हाला ह्या गोष्टी ह्यासाठी सांगितल्या की सालाबतपूरच्या मंडळीचा मोठा गौरवशाली इतिहास आहे. तुमच्या मंडळीची स्थापना कशी झाली हे तुम्हाला माहिती असावं. तुमच्या मंडळीमध्ये कोण कोण सेवक लोक होऊन गेले हे तुम्हाला माहिती असावं. तुमच्या मंडळीची भजनी मंडळी कशी होते, वरिष्ठ लोक कसे होते, मातृसंघ कसा होता आणि कशा प्रकारे ते काम करत होते हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आज तुम्ही सालाबतपूरच्या संत एडमंड चर्चचा 129वा वर्धापन दिन साजरा करत असताना मी जे माझं सेवा कार्य आहे, सत्याचं वचन, वर्ड ऑफ ट्रूथ, त्या सेवा कार्याच्या वतीनं मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. सालाबतपूरच्या मंडळीमध्ये जे जे सध्या बहीण भाऊ लेकरं वरिष्ठ आहेत तुम्हा सर्वांना आणि सध्याचे स्थानिक पाळक रेव्हरंड शिरसाट सर यांना मनापासून शुभेच्छा देतो. तुमचं हे कार्य चालू ठेवा. मला माहित नाही तुम्ही जे कार्य करता त्यामधून पुढच्या काळामध्ये जर प्रभू येण्यासाठी उशीर असेल तर अनेक देवाचे सेवक तयार होणार आहेत. परमेश्वराशी विश्वासू राहा. परमेश्वराचं सेवा कार्य विश्वासानं करा. मंदिर उभारा, मंदिराचं काम चालू ठेवा. परंतु हे देखील लक्षात ठेवा की आमच्यावर जबाबदारी आहे. आजही काही लोक त्या ठिकाणी आहेत ज्यांना खरा ख्रिस्त समजलेला नाही. माझी कळकळीची प्रार्थना आहे सर्वांच्यासाठी की प्रत्येकाला खरा ख्रिस्त कळावा. तुमची आर्थिक परिस्थिती ओळखा, तुमची आत्मिक परिस्थिती ओळखा. तुम्हाला परमेश्वरानं आज गोष्टी दिलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु आत्मिक परिस्थिती कशी आहे? यिर्मया 29:11 प्रमाणे ती ओळखा. तुम्ही प्रभूमध्ये आनंद करू शकता की नाही ते पहा. आम्ही फक्त ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो म्हणून ख्रिस्ती होत नाही प्रियांनो, तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा आपला वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकार करणं, त्याच्या मार्गावर चालणं, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं, ख्रिस्ताची शिकवण आत्मसात करणं आणि ती आचरणात आणणं हे महत्वाचं आहे. सालाबतपूरच्या माझ्या मंडळीकडून हेच व्हावं ही आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अपेक्षा करतो. त्यासाठी तुम्हाला देवाचे सेवक लाभलेले आहेत. ते तुमच्यासाठी कळकळीनं कार्य करत आहेत, नियमितपणे तुम्हाला भेट देत आहेत, तुमच्यामध्ये संदेश देत आहेत, तुमच्यामध्ये जागृती निर्माण करत आहेत. देवाच्या लोकांनो, तुमचे श्रम प्रभूमध्ये व्यर्थ नाहीत. परंतु एक लक्षात घ्या, प्रत्येकानं ख्रिस्तामध्ये यावं, ख्रिस्ताकडे यावं, कुणाचाही नाश होऊ नये ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. रोम 10वा अध्याय वचन 9 आणि 10 मध्ये तेच म्हटलेलं आहे की ख्रिस्त प्रभू आहे असं जर तू आपल्या मुखानं कबूल करशील आणि देवानं त्याला मेलेल्यातून उठवलं असा आपला अंतःकरणात विश्वास धरशील तर तुझे तारण होईल. देवाच्या लोकांनो, 2000 वर्ष झाले येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला. त्यानं तुमच्या माझ्यासाठी सेवा कार्य केलं, तुमच्या माझ्यासाठी दुःख सहन केलं, तो क्रूसावर मेला, त्याला पुरलं गेलं, तो तिसऱ्या दिवशी गौरवाने पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि तो पुन्हा तुम्हाला आणि मला घ्यायला येणार आहे. त्याने सर्व गोष्टीवर, पापावर, शापावर, मरणावर विजय मिळवला. ही सुवार्ता आहे, हे शुभवर्तमान आहे. हे लोकांना जाऊन सांगा. लोकांना अजूनही माहित नाही, ते अजूनही बंधनामध्ये आहेत, त्यांना सांगा की तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे, तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने मुक्त केलेला आहे. केवळ त्याला स्वीकारा आणि ती मुक्ती तुमची होते. देवाच्या लोकांना, आज आमच्या वाडवडिलांनी कित्येक वर्षांपूर्वी, 100-150 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि म्हणून आजही 129वा वाढदिवस किंवा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी सालाबतपूरची मंडळी स्थिर आहे, तग धरून आहे, कारण ते ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभी आहे.
माझी हीच प्रार्थना आहे की असे अनेक वर्धापन सलाबतपूरच्या मंडळीला लाभोत आणि तुमचं जे सेवा कार्य आहे ते अधिक आणि अधिक प्रभूने द्विगुणित करावं, अनेक आत्मे देवाच्या राज्यामध्ये यावेत आणि त्याद्वारे केवळ ख्रिस्ताचं गौरव व्हावं. मी परमेश्वराला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा संत एडमंड चर्च सलाबतपूर या संपूर्ण मंडळीला, डायसिसला मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हार्दिक शुभेच्छा देतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत आपला निरोप घेतो. परमेश्वर आपणास आशीर्वाद देव. धन्यवाद. गॉड ब्लेस.